आज मी समृद्धा आणि किशोरची पेंटिंग एक्झिबिशनच्या उद्घाटन प्रसंगी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आली होती आणि त्यांच्या सर्व आर्ट बघून खूप आनंदित आहे। समृद्धाचं जे काम आहे ते चारकोल मध्ये आहे, ब्लॅक अँड व्हाईट वर्क आहे, लाईट आणि शेडोची खूप सुंदर स्टडी म्हणून सुद्धा बघण्यासारखी आहे। विशेष समृद्धाच्या कामामध्ये त्यांचे परिवारचे सुद्धा अनेक नातेवाईक आणि ते त्यांनी दाखवलेले आहे। किशोरची त्यांनी एक पोर्ट्रेट इथे ठेवलेली आहे, देवयानीची पोर्ट्रेट एक आपल्या मागे आहे आणि किशोरचं काम सगळे स्कल्पचर्स आहे, स्टॅच्यूज तयार केलेले आहेत। त्याच्यामध्ये काही स्टॅच्यूजला नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहे, जसे ही अण्णाची स्टॅच्यू। आज अण्णा नाही, ते कोविडमध्ये वाढले होते, परंतु या स्टॅच्यूच्या निमित्ताने त्यांनी यांना अमर केलेले आहे, मला अशा वाटते। आणि खूप सुंदर काम आहे। मुंबईचे सर्व कला रसिकांनी इथे येऊन याचा आनंद घ्यावा। थँक्यू। Delighted to be here today at the exhibition of Samruddha and Kishore Purekar, Bold and Beautiful. Samruddha and Kishore हे एक असं कपल आहे की दोन्ही एक चित्रकार एक शिल्पकार आहे आणि दोन्ही एक कोल्हापूर चित्रकला महाविद्यालयात शिकवतात। पण दोघांचं काम एक वेगळ्या पद्धतीने युनिक आहे। समृद्धाने जे काम केले दॅट इज इन चारकोल, आणि चारकोल मध्ये काम करताना यू हॅव ओनली वन कलर, ब्लॅक, व्हाईट, यू हॅव टू यूज द स्पेस। तिने जो फार सुंदर छायाप्रकाशाचा खेळ या प्रत्येक चित्रातून मांडला आहे, इट्स अप्रतिम। देयर इज नो वर्ड्स, बिकॉज when you work in black and white, you just have black and uptin shades of grays. आणि हे चित्र बघताना जे तुम्हाला त्या ताकदीने तिने उभं केलेलं आहे वर्क, विच इज मोस्टली रिअलिस्टिक वर्क, इज अ ब्युटिफुल अँड स्टनिंग। किशोरने युनिक एक कास्टिंगची मेथड शोधली आहे। आय थिंक दिस शुड हॅव बीन ऍक्च्युअली पेटंट, बट आज नवीन काहीतरी इन्व्हेन्शन आर्टिस्ट करतो, तर वर्ल्ड शुड टेक केअर ऑफ इट। तर दोघांना समृद्धा आणि किशोर पुरेकर यांना खूप खूप शुभेच्छा। आय होप मेनी मोर पीपल कम हियर बिकॉज आर्टिस्ट पुट ऑल द एफर्ट्स, बट whole lot of efforts and you need little luck. So I wish that luck clicks and so many people come here and you don't take back too many artworks. फार पुढे तर पुन्हा शुभेच्छा, ऑल द बेस्ट, थँक्यू। समृद्धा आणि किशोरचं जे प्रदर्शन सुरू आहे जहांगीरमध्ये, सर्वप्रथम दोघांना खूप शुभेच्छा देतो। एक चांगलं प्रदर्शनाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। समृद्धाला सुरुवातीपासून ओळखतोय, तिचं जे पोर्ट्रेट किंवा रिअलिस्टिक काम करण्याची तिची जी प्रोसेस होती की ज्या पद्धतीने ती काम करत होती, आणि आत्ताचं तिचं जे बदललेलं काम आहे, हे काम खूप असं वेगळं वाटतंय। विशेषतः ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काम करताना जो लाईट अँड शेडचा तिने जो इफेक्ट पकडलेला आहे, आणि त्यात सुद्धा इंटिरियरचा पार्ट घेऊन, म्हणजे इंटिरियर इनडोअर प्लस आउटडोअर असा जो कॉम्बिनेशन तिच्या चित्रांमधून दिसतोय, तो त्यामुळे तो एक फील खूप वेगळा वाटतंय। मीडियमचं जे अंडरस्टँडिंग आहे, त्याचं एक ऍप्लिकेशन आणि टोटल जो मूड आहे चित्रातला, तो खूप चांगल्या पद्धतीने तिने पकडलाय। सर्वात महत्वाचं, तिने ती ड्रॉइंग एन्जॉय केलेली आहे, ते जास्त महत्वाचं आहे, ते तिच्या कामात जाणवतं। मी तिला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। किशोरचं तर रिअलिस्टिक काम खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि सातत्य त्यांच्या कामामध्ये आहे। सातत्याने एक वेगळा प्रयोग करायचा सुद्धा प्रयत्न करतात, की कॅरम खेळणारं जे स्कल्पचर आहे हे आम्ही स्टेटच्या एक्झिबिशन्स मध्ये ऑलरेडी ते पाहिलेलं होतं, त्यामुळे त्याचा जे कंपोजिशन सेन्स जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये पकडलेला आहे। दोघांनाही त्यांच्या कला प्रवासासाठी, नंतर जे टीचिंगचं जे प्रोफेशन सुरू आहे त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। तुम्ही असेच काम करत राहा, धन्यवाद। बोल्ड अँड ब्युटिफुल किशोरचं आणि माझं एक्झिबिशन सध्या जहांगीरमध्ये गॅलरी नंबर 3 मध्ये सुरू आहे, आणि ह्या वेळेला वेगळं मीडियम म्हणजे मी चारकोल मीडियममध्ये कामं केलेली आहेत। तर सगळ्यांनी मला सांगितलं की व्हॅल्यू स्केलचा अभ्यास कसा करायचा असतो, हे तू प्रदर्शनातनं मांडण्याची रिस्क घेऊ शकतेस का? तर मी म्हणलं का नाही, कारण माझा सब्जेक्टच लाईट आहे आणि माझ्या पेंटिंग्समधनं मी लाईट हा विषयच हाताळलेला आहे। टॉपिक्स माझे वेगवेगळे आहेत, काही इंटिरियर आहेत, काही एक्सटिरियर आहेत,
काही पोर्ट्रेट्स आहेत, काही कॉम्पोजिशन्स आहेत, पण माझं मीडियम थ्रू आउट चारकोलच आहे. हे करताना पण मला खूप चॅलेंजेस आले. मी गेले 4.5 वर्ष त्याच्यासाठी लागणारा जो पेपर आहे त्याच्यावरती मी रिसर्च करत होते की त्या कुठल्या मीडियमवर ते चारकोल नीट राहील. तर तिथपासून माझा ॲक्च्युली प्रवास आहे आणि नंतर आम्हाला ह्या वर्षी गॅलरी मिळाल्यावर मग मी ह्याच मीडियममध्ये करायचं ठरवलं. पेंटिंग म्हणलं की सब्जेक्टकडे जेव्हा आपण येतो त्यावेळेला सगळ्यात हक्काचं मॉडेल असतं ते घरची मंडळी. तर माझी मोठी मुलगी देवयानी, तिचं हे गेले 6-7 वर्ष मी अभ्यास करते. जेव्हा ती अभ्यासाला बसते, तिला पुस्तक वाचायला आवडतं, मग ती एकाच पोजमध्ये तासंतास बसलेली असते. मीडियामध्ये थोडंसं काम करता करता खूप चॅलेंजेस पण येतात की पेपरचा टेक्स्चर वेगळं असतं, मीडियमचं त्याचा हाताळणी थोडी नीटली विचारपूर्वक करावी लागते. तर ते करताना मला माझ्या मुलगीची पण खूप छान साथ मिळाली आणि तिचे हे वेगवेगळ्या एज ग्रुपमधले हे पोर्ट्रेट्स मी चारकोलमध्ये केलेले आहेत. मी शिल्पकार किशोर पुरेकर, कोल्हापूर. शिल्पामध्ये आपण करताना वास्तववादाचा जास्त आपण विचार केलेला आहे. वास्तववादी शिल्प व्यक्तीच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न आहे. त्यातील त्याचे भाव, त्याच्यातील जे मूड्स असतील त्याचे डिटेल्सिंग, ह्या जास्त गोष्टी बारकाईने बघितलेल्या आहेत. आणि रचना शिल्पामध्ये थोडंसं रचना बघितलेली आहे की बाबा शिल्प फक्त एका अँगलला बघता 4 अँगलने कसे दिसेल, त्यावरती लाईट पडल्यानंतर त्या शॅडो कसे असतील याचा विचार केलेला आहे. शक्यतो शिल्प आणि शिल्पाच्या जास्तीत जवळ जर आपण कसं एकरूप जे बघणारे आहेत किंवा त्यांच्यावर ते एकरूप व्हायला पाहिजे. त्यामुळे लोकांनी असं शिल्पाजवळ जाऊन थांबून बघितलं पाहिजे जवळ जाऊन. ही संकल्पना आपली त्यात आहे.